हॅलो फ्रेंड्स, मी स्वप्नील. आपण सेट थिअरी अँड रिलेशन हा चॅप्टर पाहत आहोत. आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण रिलेशन हा आर्टिकल चालू केलं होतं. त्यामध्ये आपण ऑर्डर पेयर्स, कार्टेशियन प्रोडक्ट तसेच रिलेशन ही डेफिनेशन पाहिले व तसेच डोमेन कोडोमेन नंतर रेंज काय आहे त्याची डेफिनेशन आपण पाहिली व त्यावरील एक्झाम्पल पाहिले. आज आपण टाइप्स ऑफ रिलेशन पाहणार आहोत. तसेच बायनरी रिलेशन आणि इक्विव्हॅलन्स रिलेशन काय ते पाहणार आहोत व त्यावरील एक्झाम्पल बघणार आहोत. ओके, तर पाहूया आपण टाइप्स ऑफ रिलेशन. फर्स्ट टाइप बघा, 1-1 रिलेशन. अ रिलेशन आर फ्रॉम A to B is said to be 1-1 if every element of A has at most one image in B and distinct elements in A have distinct images in B. म्हणजेच काय सांगतो की एखादं रिलेशन आर फ्रॉम A to B म्हणजेच काय, फ्रॉम A to B. ओके, A सेट आणि B सेट असे दोन आहेत. फ्रॉम A to B हे 1-1 केव्हा असणार आहे की प्रत्येक सेट A मधला प्रत्येक एलिमेंटला B मध्ये एक आणि एकच इमेज मिळायला पाहिजे. ती इमेज काय मिळायला पाहिजे, डिस्टिंग मिळायला पाहिजे. ओके, म्हणजे दोन इमेजेस मिळायला नको पाहिजे, ते डिस्टिंगच इमेज मिळायला पाहिजे. म्हणजे डायग्राम नुसार बघा, प्रत्येक एलिमेंट कशामधला, ए सेट मधला. ओके, त्यामध्ये 1 ला 2 ला 3 ला 4 ला बी मध्ये काय मिळते, इमेज मिळते. बरोबर ना. 1 ला 3 मिळाले, 2 ला 4 मिळाले, 3 ला 2 मिळाले, 4 ला 5. पण 3 ला 2 आणि 4 ला 2 असे मिळता कामा नाहीत, कारण की ते असं मिळालं तर ते डिस्टिंग इमेजेस नसणार आहे आणि मग ते 1-1 रिलेशन नसणार आहे. सिंपल डेफिनेशन सांगितली जाते की ए आणि बी असे दोन सेट आहेत. प्रत्येक ए मधल्या प्रत्येक एलिमेंटला बी मध्ये डिस्टिंग इमेज मिळायला पाहिजे आणि एकच इमेज मिळायला पाहिजे. ओके, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल बघितलं जातं, सांगितलं वेन डायग्राम नुसार की लेट ए मध्ये 1 2 3 4 आणि बी मध्ये 2 3 4 5 6 आहे आणि R1 म्हणजेच काय, रिलेशन. हे म्हणजे काय, रिलेशन. बघा, रिलेशन आपण वेन डायग्राम नुसार सांगू शकतो 1 3 नंतर 2 4. ओके, 3 2 आणि 4 5. म्हणजे प्रत्येक एलिमेंट ए मधल्या प्रत्येक सेट मधल्या प्रत्येक एलिमेंटला बी मध्ये एक आणि एकच इमेज मिळायला पाहिजे. ओके, ठीक आहे. मग त्याला काय म्हणू शकतो आपण, 1-1 रिलेशन म्हणलं जातं. सिंपल डेफिनेशन आहे. ओके, मग R1 इज 1-1 रिलेशन हिअर. डोमेन म्हणजेच काय असणार आहे, इथला फर्स्ट कॉम्पोनंट म्हणजे काय असणार, आपला डोमेन असणार आहे. ओके, फंक्शन आपण पाहत नाही, आपण जे काय बघतो ते रिलेशन. फंक्शन मध्ये वेगळी डेफिनेशन डोमेनची थोडीफार. ओके, फंक्शन मध्ये डोमेन म्हणजे हा पूर्ण जो काय असणार तो डोमेन असतो फंक्शन मध्ये. पण आपण रिलेशन बघतोय, रिलेशन मध्ये काय असणार आहे, जे काय रिलेशन असेल त्यामधले फर्स्ट कॉम्पोनंट म्हणजे आपला काय असतो, डोमेन असणार आहे. ओके, आणि सेकंड कॉम्पोनंट म्हणजे आपला रेंज असते. ठीक आहे, आणि कोडोमेन म्हणजे पूर्ण सेट बी हा कोडोमेन असतो रिलेशन मध्ये. ओके, ठीक आहे. मग फर्स्ट कॉम्पोनंट 1 2 3 4 हे आपले आले डोमेन आणि 3 4 2 5 हे आपले काय असणार आहे, रेंज असणार आहे. ओके, 1-1 रिलेशन डेफिनेशन आहे, त्यावरचे एक्झाम्पल आपण पाहिलं. सेकंड टाइप काय, मेनी वन रिलेशन. अ रिलेशन आर फ्रॉम A to B is said to be many one if 2 or more than 2 elements in A have same image in B. सिंपल डेफिनेशन बघा, वेन डायग्राम मध्ये काय, 1 ला काय 3, 2 ला 4, 4 ला 3. म्हणजेच काय सांगतो इथं की 2 किंवा 2 पेक्षा जास्त इलिमेंट कशामधले, सेट ए मधल्याला बी मध्ये काय मिळायला पाहिजे, सेमच इमेज मिळायला पाहिजे. बघा, 2 किंवा 2 पेक्षा जास्त आहे तर 2 आहेत. बघा, 1 ला आणि 4 ला इमेज मिळते आणि ती सेमच इमेज मिळते बी मध्ये. कोणती इमेज मिळते, 3 मिळते. बरोबर आहे. म्हणजे ह्याला काय म्हणणार आपण, मेनी वन रिलेशन. नावातच आहे, लक्षात ठेवा. आणि इथं काय म्हटलं बघा, रिलेशन आर फ्रॉम A to B से टू बी मेनी वन इफ 2 किंवा 2 पेक्षा जास्त इलिमेंट्स इन ए, बरोबर, इन ए हॅव सेम इमेज इन बी. ओके, 1 आणि 3 4 ला काय सेम इमेज मिळालेले 3, त्यामुळे हे काय असणार आहे, मेनी वन. ओके, R2 काय असणार, 1 3 4 3 2 5. ओके, डोमेन काय असणार आहे, 1 2 आणि 4. फर्स्ट कॉम्पोनंट 1 4 आणि 2 म्हणजे 1 2 4 हे तुमचे असणार आहे डोमेन. रेंज काय असणार, 3 आणि 5 ही काय असणार तुमची रेंज. आणि कोडोमेन पाहिजे असेल हा पूर्ण 2 3 4 5 हा काय असणार आहे, कोडोमेन असणार आहे. ओके, सिंपल डेफिनेशन आहे. 1-1 ला काय असणार आहे, प्रत्येक ए म्हटल्याला प्रत्येकाला काय मिळायला पाहिजे, इकडं डिस्टिंग इमेज मिळायला पाहिजे. मेनी वनला काय असणार आहे की 2 किंवा 2 पेक्षा जास्त इलिमेंट कशामध्ये, सेट ए म्हटल्याला बी मध्ये एकच सेम इमेज मिळायला पाहिजे. ओके,
थर्ड टाईप बघूया आपण इंटू रिलेशन. बघा डेफिनेशन इंटू रिलेशन काय सांगतं. अ रिलेशन आर फ्रॉम ए टू बी इज से टू बी इंटू रिलेशन इफ देअर एक्झिस्ट ॲटलिस्ट वन इलिमेंट इन बी विच हॅज नो प्री इमेज इन ए. सिंपल डेफिनेशन बघा. इंटू रिलेशन म्हणजे काय, सेट बी मध्ये हा सेट ए, हा सेट ए आणि हा सेट बी आहे. मग सांगतो काय डेफिनेशन की बी सेट मधल्याला कमीत कमी एकाला तरी प्री इमेज ए मध्ये मिळता कामा नये, मग ते इंटू असणार. ओके, आता इथे बघा 2 आणि 3 ला ए मध्ये प्री इमेज -2 ची 4 ही काय इमेज आहे, पण 4 ची -2 काय प्री इमेज आहे. ओके, -2 ची इमेज काय 4, पण 4 ची प्री इमेज काय असणार आहे -2. ओके, मग 2 ला प्री इमेज मिळते का ए मध्ये, नाही मिळते. 3 ला बघा प्री इमेज मिळालं का, नाही मिळालंय. कमीत कमी ऍटलिस्ट वन इलिमेंट इन बी विच हॅज नो प्री इमेज इन ए, त्याला काय म्हणणार इंटू. मग आता बघा असं, आता मेनी 1 मध्ये 4 2 याला प्री इमेज मिळाला का ए मध्ये, नाही मिळालं, म्हणजे हे पण काय असणार इंटू रिलेशन असणार आहे. इथे पण 6 ला इथं प्री इमेज मिळाला का, नाही, म्हणजे हे पण काय, हे एक्झाम्पल असं नाही, म्हणजे हे एक्झाम्पल काय असणार आहे इंटू रिलेशनचं एक्झाम्पल असू शकतं. हे पण इंटू रिलेशनचं एक्झाम्पल असू शकतं. ओके, ठीक आहे. मग आता बघा एक्झाम्पल, लेट ए इक्वल टू -2 -1 0 1 2 3 बी इक्वल टू 0 1 2 3 4. ओके, नंतर मग रिलेशन काय घेतले बघा, R3 इक्वल टू -2 4 समथिंग. त्यानुसार वेन डायग्राम काढली. 2 आणि 3 ला इकडं ए मध्ये प्री इमेज मिळालं का, नाही मिळालं, म्हणजे हे काय असणार आहे इंटू रिलेशन. रेंज काय आपली डोमेन काय असणार आहे, डोमेन -2 -1 0 1 2 हे आपलं असणार डोमेन. कोडोमेन काय असणार आहे, हे रेंज काय असणार 0 1 आणि 4 हे आपले काय असणार आहे रेंज असणार आहे. कोडोमेन काय असणार आहे, हा पूर्ण सेट 0 1 2 3 4 हा कोडोमेन असणार आहे. ओके, देन मग आपण ऑब्विसली सांगू शकतो कोडोमेन मधल्यांचे काही रेंज आहेत, रेंज मध्ये एलिमेंट आहे, बरोबर नाही. तर 0 1 4 ही रेंज आहे. कोडोमेन हा पूर्ण 0 म्हणजे काय असणार ऑब्विसली रेंज सबसेट ऑफ काय असणार कोडोमेन. कोडोमेन म्हणजे काय असणार आहे सेट बी हा कोडोमेन असणार. देन R3 इज अ रिलेशन फ्रॉम ए इंटू बी. ओके, ही झाली इंटू रिलेशनची डेफिनेशन. ओके, नेक्स्ट पाहूया डेफिनेशन टाईप ऑन टू रिलेशन. ओके, डेफिनेशन बघूया. अ रिलेशन आर फ्रॉम ए टू बी इज से टू बी ऑन टू रिलेशन इफ एव्हरी इलेमेंट ऑफ बी इज द इमेज ऑफ सम इलेमेंट ऑफ ए. म्हणजेच काय की इथं सांगतोय काय, प्रत्येक सेट बी मधल्याला इकडे काय मिळायला पाहिजे, इमेज मिळायला पाहिजे. कुठे, ए सेट ए मध्ये. ओके, बघा ना 1 4 9 ला इकडे मिळालं ना सम इमेज मिळाले, म्हणजे हे काय असणार आहे ऑन टू. बघा लेट इक्वल टू समथिंग बी आणि R4 घेतलेला आहे. हा सेट ए आहे, हा बी आहे. त्यानुसार मग डायग्राम काढले आपण. वेन डायग्राम -3 ला 9 आहे, -2 ला 4 आहे, -1 ला 1 आहे, नंतर 1 ला 1 आहे, 3 ला 9 आहे. मग ते भरपूर इमेज असलं तर चालेल, काय हरकत नाही. पण इथं डेफिनेशन काय की 1 4 9 ला प्री इमेज मिळायलाच पाहिजे. ओके, मिळाली आहे. रेंज काय आली आपली, रेंज काय असणार आहे 1 4 9. ऑब्विसली बघा डेफिनेशन व्यवस्थित समजून घ्या. ऑन टू ला काय कोडोमेन म्हटल्यावर प्रत्येकाला इकडं प्री इमेज मिळायला पाहिजे, बरोबर आहे. 1 4 9 ला मिळाल्या, म्हणजे रेंज काय आली 1 4 9च असणार, बरोबर. रेंज काय 1 4 9 आणि कोडोमेन पण काय आपला 1 4 9, म्हणजे ऑन टू रिलेशन मध्ये रेंज इक्वल टू कोडोमेन असणार. लक्षात ठेवा, तुम्हाला एमसीक्यू विचारू शकता तुम्हाला सीईटी साठी की रेंज इक्वल टू कोडोमेन केव्हा असणार, ज्यावेळेस ऑन टू रिलेशन असेल किंवा ऑन टू फंक्शन असेल त्यावेळेस रेंज इक्वल टू का असतो आपला कोडोमेन असतो. लक्षात ठेवा, अदरवाईज बाकीच्या वेळेस असेलच असं, म्हणजे 100% असेल असं काही सांगता येत नाही. पण ऑन टू रिलेशन साठी तर 100% रेंज इक्वल टू कोडोमेन असणार आहे. ओके, ठीक आहे. हे झालं ऑन टू रिलेशन. ठीक आहे, इथे आपले 4 टाईप झाले रिलेशनचे. आता आपण नेक्स्ट पॉइंट पाहणार आहोत, बायनरी रिलेशन ऑन अ सेट. बघा लेट ए बी अ नॉन एम्प्टी सेट, म्हणजे सेट ए हा काय नॉन एम्प्टी आहे, म्हणजे त्यात कमीत कमी एक तर एलिमेंट असणार आहे. देन एव्हरी सबसेट ऑफ ए क्रॉस ए, म्हणजेच काय कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ सेट ए. ओके, इज बायनरी रिलेशन ऑन ए. ऑब्विसली म्हणजेच काय बघा की ए इक्वल टू आपण काय घेतला 1 2 3. ठीक आहे, सेट ए घेतला, त्यामधले एलिमेंट काय 1 2 3 आणि आर काय दिला आपल्याला 1 2 2 2 3 1 3 2 हे आर घेतला. मग आपण काय फाइंड करून घेऊया ए क्रॉस ए, म्हणजे कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ सेट ए. मग काय असणार आहे 1 1 नंतर 1 2 नंतर 1 3 नंतर 2 1 2 2 2 3 नंतर 3 1 3 2
3 3 हे आले आपले ए क्रॉस ए म्हणजे कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ सेट ए. मग आता कोण कोणाचा सबसेट असणार आहे, आर सबसेट ऑफ ए क्रॉस ए असणार आहे ऑलवेज, बरोबर ना. कारण 1 2 आहे का, आहे. 2 2 आहे का, आहे. नंतर 3 1 आहे का, आहे. नंतर 3 2 आहे का, आहे. जास्त कशामध्ये आहेत, ए क्रॉस ए मध्ये. मग क्लिअरली आपण काय सांगू शकतो, आर प्रॉपर सबसेट ऑफ ए क्रॉस ए. ओके, म्हणजे कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ सेट ए. अँड देअरफॉर आर इज अ बायनरी रिलेशन ऑन ए. कारण डेफिनेशन काय सांगते, एव्हरी सबसेट ऑफ ए क्रॉस ए. म्हणजे ऑब्विसली जो काय आपण रिलेशन आर दिलेला आहे, ओके, हा काय याचा ए क्रॉस एचा काय सबसेट आहे. त्यामुळे काय असणार आहे की आर इज अ बायनरी रिलेशन ऑन ए. ओके, क्लिअर झालं का बघा. मग तुम्ही ह्यासाठी तुम्ही अगोदर प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चर पाहणं गरजेचं आहे. कारण ए क्रॉस ए म्हणजे कार्टेशियन प्रोडक्टचा हा पॉईंट मी घेतला होता, त्यावरचे एक्झाम्पल पण मी घेतले होते. त्यामुळे तुम्हाला तो व्हिडिओ लेक्चर बघणं गरजेचं आहे. अदरवाईज हे तुम्हाला ए क्रॉस ए वगैरे काय समजणार नाहीये. ओके, ठीक आहे. आता नोट पाहूया आपण. नोट, सिन्स फाय इज प्रॉपर सबसेट ऑफ ए क्रॉस ए. ऑब्विसली मी तुम्हाला अगोदर आणि फाय इज अ रिलेशन ऑन ए का मी म्हणतो की फाय इज प्रॉपर सबसेट ऑफ ए क्रॉस ए. मी तुम्हाला पहिलं लेक्चरमध्ये सांगितलं असेल, सेट थिअरी अँड रिलेशन हा मधल्या पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं असेल की फाय आणि तो एक सेट स्वतः हे प्रत्येक स्वतःचा काय असतो, सबसेट असतो. लक्षात ठेवा, फाय हा कशाचा आहे, कोणताही सेटचा काय असतो, सबसेट असतो. आणि ए क्रॉस आणि ए हा स्वतःचा पण काय असतो, सबसेट असतो. हे मी तुम्हाला अगोदरही सांगितलेलं आहे. त्यामुळे फाय इज अ प्रॉपर सबसेट ऑफ ए क्रॉस ए. त्यामुळे फाय इज अ रिलेशन ऑन ए म्हणू शकतो. कारण की रिलेशनची डेफिनेशन काय सांगते की एव्हरी सबसेट ऑफ ए क्रॉस ए म्हणजे फाय इज अ रिलेशन ऑन ए अँड इज कॉल्ड एमटी रिलेशन ऑन ए. कारण इथं फाय असल्यामुळे इथे एमटी म्हणले किंवा वॉइड रिलेशन ऑन ए. आता सेकंड बघा. सेकंड काय मी तुम्हाला दोन गोष्टी सांगितल्यास. फाय हा प्रत्येक सेटचा काय असतो, सबसेट असतो, बरोबर आहे. आणि ए हा स्वतःचा पण काय असतो, सबसेट. त्यामुळे सिन्स ए क्रॉस ए पण काय स्वतःशी काय असणार, सबसेट. म्हणजे सिन्स ए क्रॉस ए सबसेट ऑफ ए क्रॉस ए. त्यामुळे ए क्रॉस ए इज अ रिलेशन ऑन ए आणि कॉल्ड द युनिव्हर्सल रिलेशन ऑन ए. लक्षात ठेवा, काय म्हणणार त्याला, युनिव्हर्सल रिलेशन ऑन ए. आणि फाय इज प्रॉपर सबसेट ऑफ ए क्रॉस ए ला त्यावेळेस काय म्हणणार आपण, एमटी रिलेशन ऑन ए. आणि ए क्रॉस ए सबसेट ऑफ ए क्रॉस ए, तर ए क्रॉस ए ला काय म्हणणार आपण, युनिव्हर्सल रिलेशन ऑन ए. आणि दॅट इज काय असणार, आर इक्वल टू ए क्रॉस ए. लक्षात ठेवा, कन्फ्युज व्हायचं नाही अजिबात. फक्त चेक काय करायचं की बायनरी रिलेशन आहे का नाही ते. इथं आर दिले ना, एक्झाम्पल बघा 1 2. मग आपण ए क्रॉस ए फाइंड करायचं नाही, सबसेट आहे का चेक करायचं. चेक केला आपण, त्यामुळे आर प्रॉपर सबसेट ऑफ ए क्रॉस ए म्हणू शकतो. त्यामुळे त्या आर ला काय म्हणणार आपण, बायनरी रिलेशन म्हणणार आहे. ओके, काय म्हणणार आहे, बायनरी रिलेशन. त्यानुसार हे दोन आपण नोट पाहिलेले आहे. ओके, ठीक आहे. आता आपण एक्झाम्पल बघूया त्यावरील. फॉर एक्झाम्पल ए इक्वल टू 2 4 6 8 घेतला, त्यामध्ये एलिमेंट बघा 2 4 6 आणि डबल एकदा लिहिलं मी ए इक्वल टू 2 4 6. ज्यांनी प्रिव्हियस व्हिडिओ बघितला नसेल त्यांच्यासाठी इथं समजेल बघा ए क्रॉस ए कसं घेतोय ते. आता आपण युनिव्हर्सल सेट बघतोय, बरोबर आहे. युनिव्हर्सल सेट म्हणजे काय असणार आहे, ए क्रॉस ए म्हणजे तो स्वतः आर रिलेशन असणार. इक्वल टू काय असणार आहे, 2 2. पहिल्यांदा बघा कार्टेशियन प्रोडक्टची डेफिनेशन काय असतो, ऑर्डर पेअर ए बी सच दॅट ए कशामधला असतो, सेट ए मधला, आणि बी कशामधला, सेट बी मधला. पण इथं दोन्ही सेट काय एकच आहे. त्यामुळे कसं घेणार, 2 2. ओके, नंतर 2 4, नंतर 2 6. ओके, नंतर 4 2 4 4 4 6, नंतर 6 2 6 4 6 6. ओके, हे आला आपला ए क्रॉस ए कार्टेशियन प्रोडक्ट. ओके, अँड आर इक्वल टू ए क्रॉस ए इज अ युनिव्हर्सल सेट अँड एन ऑफ आर म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए क्रॉस ए किती असणार आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, इक्वल टू 9. ठीक आहे. आता रिमार्क बघूया. बघा, रिमार्क महत्वाचं आहे, हे तुम्हाला विचारू शकतात डायरेक्ट. त्यामुळे हा फॉर्म्युला, रिमार्कचा फॉर्म्युला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. नाही तुम्हाला काही एलिमेंट्स भरपूर देतात, त्यावेळेस तुम्हाला फाइंड करण्याऐवजी हा रिमार्क लक्षात ठेवला तर तुम्हाला एखादा ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला विचारू शकतात. ओके, बघा, द टोटल नंबर ऑफ रिलेशन्स तुम्हाला विचारू शकतात की टोटल नंबर ऑफ रिलेशन किती असू शकतात. ओके, द टोटल नंबर ऑफ रिलेशन दॅट कॅन बी डिफाइंड फ्रॉम सेट ए टू सेट बी इज द नंबर ऑफ पॉसिबल सबसेट्स ऑफ ए क्रॉस ए.
ओके, म्हणजे नंबर ऑफ पॉसिबल सबसेट तुम्हाला ए क्रॉस बी चे फाइंड करायला लागणार आहेत. ओके, मग ते पॉसिबल सबसेट किती आहेत ते फाइंड करावं लागणार. म्हणजे काय काय वेळेस कसं असतं की तुम्हाला भरपूर एलिमेंट दिले असतील ए मध्ये आणि बी मध्ये, मग त्याची पॉसिबिलिटी सबसेटच्या किती आहेत ते फाइंड करावं लागणार. त्यासाठी तुम्हाला ते फॉर्म्युला लक्षात ठेवलं तर खूप गरजेचा फॉर्म्युला आहे तो. ओके, इफ नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए इक्वल टू M1 घेतला, नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट बी इक्वल टू M2 घेतला, देन नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए क्रॉस बी इक्वल टू काय असणार आहे बघा, हे झालेलं आहे M1 इंटू M2 असतो. ओके, ठीक आहे. अँड टोटल नंबर ऑफ, हे महत्वाचं बघा, अँड टोटल नंबर ऑफ रिलेशन इज काय असणार आहे 2 रेस टू नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए काय M1 आहे, नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट बी काय M2. तर टोटल नंबर ऑफ रिलेशन म्हणजे सबसेट बघायचं, पॉसिबल सबसेट किती आहेत, मग त्यासाठी हा फॉर्म्युला खूप महत्वाचा, 2 रेस टू M1 इंटू M2. ओके, मग आता बघा, आता एक्झाम्पल बघायचं असेल तर आताच एक्झाम्पल घेतलं बघा. नंबर ऑफ एलिमेंट सेट ए मध्ये किती आहेत आपले, किती आहेत 3 आहेत, इकडे पण किती आहेत 3 आहेत. ओके, मग त्या दोघांना 3 इंटू 3 9. तर टोटल नंबर ऑफ हे असणार काय 2 रेस टू 9 काय असणार आहे, टोटल नंबर ऑफ रिलेशन काय असणार आहे 2 रेस टू 9 असणार आहे. ओके, ठीक आहे. आता आपण खूप महत्वाचा पॉइंट हा, ओके, म्हणजे हा रिलेशन चॅप्टर आर्टिकल मधला शेवटचा पॉइंट आहे. म्हणजे इथं आपला चॅप्टर संपेल. नेक्स्ट लेक्चरला पण आपण अजून एक्झाम्पल बघणार आहोत. ओके, हा पॉइंट खूप महत्वाचा आहे बघा. व्हेरियस टाइप्स ऑफ रिलेशन्स. ओके, काय बनणार आपण, व्हेरियस टाइप्स ऑफ रिलेशन. आता बघा डेफिनेशन्स काय आहेत. लेट ए बी अ नॉन एम्प्टी सेट. आपण रिलेशन घ्यायचं म्हटलं तर रिलेशन हे कशामध्ये असतो, ऑर्डर पेअर मध्ये असते. ऑर्डर पेअर केव्हा डिपेंड होणार आहे, ज्यावेळेस तो सेट काय पाहिजे आहे, नॉन एम्प्टी सेट पाहिजे. ओके, लेट ए बी अ नॉन एम्प्टी सेट, देन अ रिलेशन आर ऑन ए इज सेड टू बी. मग ते रिलेशन आर रिफ्लेक्सिव्ह केव्हा असणार आहे, सिमेट्रिक केव्हा असणार आहे, ट्रान्झिस्टिव्ह केव्हा असणार आहे, त्याची डेफिनेशन बघा. फर्स्ट डेफिनेशन रिफ्लेक्सिव्ह केव्हा असणार, इफ ऑर्डर पेअर ए बिलॉंग्स टू आर. म्हणजे ऑर्डर पेअर ए आर मध्ये जात असेल आणि तो एक एलिमेंट कोणता ए कशा म्हटला असेल त्या सेट ए मधला. ओके, तर ऑर्डर पेअर ए आर मध्ये जात असेल तर आर का असणार आहे रिफ्लेक्सिव्ह. सिंपल डेफिनेशन, एक एलिमेंट त्या सेट ए मधला घ्यायचा आणि त्याची ऑर्डर पेअर, ते स्वतःची ऑर्डर पेअर त्या आर मध्ये जात असेल तर त्याला काय म्हणणार आपण, रिफ्लेक्सिव्ह म्हणणार आहे. ओके, आणि ते ए ऑर्डर पेअर ए बिलॉंग्स टू आर, तर कसं लिहिणार आहे ए आर ए. हे आपण मागच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिले, ए आर ए फॉर ऑल ए बिलॉंग्स टू सेट ए मधले. आता सिमेट्रिक मध्ये काय, इफ ऑर्डर पेअर ए बी बिलॉंग्स टू आर घ्यायचं, काय घ्यायचं, इफ ऑर्डर पेअर ए बी बिलॉंग्स टू आर आणि ऑर्डर पेअर बी ए उलट ऑर्डर पेअर बी ए आर मध्ये जात असेल तर काय असणार, आर काय असणार आहे सिमेट्रिक. ओके, सिंपल डेफिनेशन, रिफ्लेक्सिव्हचे काय, एक एलिमेंट त्या सेट ए मधला घ्यायचा, तिची स्वतःचीच ऑर्डर पेअर आर मध्ये जात असेल तर आर काय असणार आहे आपला रिफ्लेक्सिव्ह. सिमेट्रिक केव्हा असणार आहे की दोन एलिमेंट घ्यायचे, कोणकोणते, ए आणि बी, स्मॉल ए आणि स्मॉल बी कशामधले घ्यायचे, सेट ए मधले घ्यायचे. ओके, आणि एक ऑर्डर पेअर घ्यायची, ऑर्डर पेअर ए बी आर मधली घ्यायची आणि ऑर्डर पेअर बी ए पण आर मध्ये जात असेल तर आर काय असणार आपला सिमेट्रिक असणार आहे. दॅट इज ए आर बी आणि इम्प्लाइज बी आर ए जात असेल तर काय असणार आहे, आर काय असणार आहे सिमेट्रिक. आता ट्रान्झिस्टिव्ह मध्ये काय बघा, रिफ्लेक्सिव्ह मध्ये एकच एलिमेंट घेतला, सिमेट्रिक मध्ये दोन एलिमेंट घेतले ए बी, आणि ट्रान्झिस्टिव्ह मध्ये 3 घ्यायचे. ओके, काय घेणार, ए बी सी बिलॉंग्स टू सेट ए. ओके, आणि ते दोन ऑर्डर पेअर घ्यायचे, ऑर्डर पेअर ए बी बिलॉंग्स टू आर अँड ऑर्डर पेअर बी सी बिलॉंग्स टू आर, आणि दाखवायचं काय की इम्प्लाइज ऑर्डर पेअर ए सी बिलॉंग्स टू आर, म्हणजेच ऑर्डर पेअर ए बी आर मध्ये घ्यायची, ऑर्डर पेअर बी सी आर मधली घ्यायची आणि ऑर्डर पेअर ए सी आर मध्ये जात असेल तर आर काय असणार आहे ट्रान्झिस्टिव्ह. एकाच दोनास 3 तर एकाच 3 जात असेल तर त्याला काय म्हणतो आपण ट्रान्झिस्टिव्ह. तेच मेथड इथं यूज केलेले आहे. ओके, म्हणजे ए आर बी बी आर सी, तर इम्प्लाइज ए आर सी जात असेल तर काय असणार आहे आपलं ते ट्रान्झिस्टिव्ह. ओके, सिंपल डेफिनेशन आहे बघा. रिफ्लेक्सिव्ह मध्ये एक एलिमेंट घ्यायचा त्या सेट ए मधला आणि ती स्वतःचीच ऑर्डर पेअर आर मध्ये जात असेल तर आर का असणार आहे आपला रिफ्लेक्सिव्ह असणार आहे. सिमेट्रिक साठी 2 एलिमेंट घ्यायचे त्या सेट ए मधले आणि एक ऑर्डर पेअर घ्यायची, ए बी बिलॉंग्स टू आर आणि ऑर्डर पेअर बी ए आर मध्ये जात असेल तर ते काय असतो, आर का असतो आपला सिमेट्रिक. आणि ट्रान्झिस्टिव्ह साठी 3 एलिमेंट घ्यायचे, ए बी सी बिलॉंग्स टू सेट ए मधले आणि 2 ऑर्डर पेअर घ्यायच्या, ए बी बिलॉंग्स टू आर
आणि BC बिलॉंग्स टू R आणि ऑर्डर पेअर AC बिलॉंग्स टू R मध्ये जात असेल तर R काय असणार आपला ट्रान्झिस्टिव्ह. ओके. आणि पुढे नेक्स्ट इक्विव्हॅलन्स रिलेशन म्हणजे काय. इक्विव्हॅलन्स रिलेशन म्हणजे काय की ऑब्विसली तिन्ही प्रॉपर्टी कोणकोणत्या रिफ्लेक्सिव्ह, सिमेट्रिक आणि ट्रान्झिस्टिव्ह तिन्ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय होत असेल तर त्या R रिलेशनला काय म्हणणार इक्विव्हॅलन्स रिलेशन. लक्षात ठेवा R ला काय म्हणणार ते इक्विव्हॅलन्स रिलेशन. केव्हा ज्यावेळेस तीन प्रॉपर्टी सॅटिस्फाय होत असेल तर कोणकोणत्या रिफ्लेक्सिव्ह, सिमेट्रिक, ट्रान्झिस्टिव्ह ते सांगितलं. अ रिलेशन विच इज reflexive, symmetric and transitive is called an equivalence relation. ओके. क्लिअर झालं. ठीक आहे. आता आपण जे काय आता प्रॉपर्टी पाहिले त्यावरील एक्झाम्पल बघूया. ओके. बघा, लेट आर बी अ रिलेशन ऑन क्यू. क्यू म्हणजे काय रॅशनल नंबर. पहिलं लेक्चर घेतले सेटमध्ये. रॅशनल नंबर म्हणजे काय कोणत्या फॉर्म मध्ये असतो पी अपॉन क्यूच्या फॉर्म मध्ये असतो. बरोबर. पी अपॉन क्यूच्या फॉर्म मध्ये असतो. क्यू नॉट इक्वल टू 0 आणि पी आणि क्यू काय असतो आपला इंटिजर असतो. इंटिजर कुठनं स्टार्ट होतो 0 1 2 3 4 5 6 7 आणि इकडं -1 -2 -3 -4 -5 -6 अँड सो ऑन. ओके. त्याला काय म्हणतो आपण इंटिजर म्हटलं जातं. आणि क्यू म्हणजे काय पी अपॉन क्यूच्या फॉर्म मध्ये असायला पाहिजे. ओके. देन शो दॅट आर इज अन इक्विव्हॅलन्स रिलेशन. ओके. म्हणजे बघा, लेट आर बी अ रिलेशन ऑन क्यू डिफाइंड बाय आर इक्वल टू सेट मध्ये ऑर्डर पेअर ए बी बिलॉंग्स सच दॅट ए आणि बी कशामधला घेतला बिलॉंग्स टू क्यू म्हणजे रॅशनल नंबर आहे. ए आणि बी काय रॅशनल नंबर आहे. अँड ए मायनस बी या दोघांची वजाबाकी बिलॉंग्स टू झेड मध्ये जात असेल तर ऑर्डर पेअर ए बी कशामध्ये जाणार आहे आर मध्ये. बघा, हे डिफाईन जे काय करतं ते व्यवस्थित समजलं ना तर तुम्हाला ते इक्विव्हॅलन्स दाखवायला काय अवघड नाहीये. खूप सोपं एक्झाम्पल आहे. दिसताना अवघड वाटत असेल तर सर्वात सोपं एक्झाम्पल हे आहे. बघा की ए आणि बी दोन एलिमेंट आहेत. कशामधले घेतले आपण रॅशनल नंबर मधले घेतले आणि या दोघांची वजाबाकी इंटिजर मध्ये जात असेल तर ऑर्डर पेअर ए बी कशामध्ये जाणार आहे आर मध्ये. ओके. हे आपण डिफाईन करून दिलेलं आहे. तर दाखवायचं काय की हा आर हा इक्विव्हॅलन्स रिलेशन दाखवायचं आहे. ओके. बघूया एक्झाम्पल. सोपं एक्झाम्पल आहे. दाखवूया आपण. गिवन आर इक्वल टू ऑर्डर पेअर ए बी सच दॅट ए आणि बी बिलॉंग्स टू क्यू अँड ए मायनस बी बिलॉंग्स टू झेड डिफाईन करून दिलेलंच आहे. ओके. आता आपल्याला रिफ्लेक्स दाखवायचं. रिफ्लेक्ससाठी एकच एलिमेंट घ्यायचा असतो. बरोबर आहे. मग तो कशामधला घेणार त्या सेट काय दिला आपल्याला क्यू दिलेला आहे. सेट काय दिलेला आहे क्यू सेट दिलेला आहे. ओके. मग लेट ए बिलॉंग्स टू क्यू अँड देन ए मायनस ए तो ऑर्डर पेअर स्वतः कशामध्ये जात असेल झेड मध्ये जात असेल तर काय असणार ऑर्डर पेअर ए कशामध्ये बिलॉंग्स टू आर. ओके. म्हणजेच ए मायनस ए काय पाहिजे झेड मध्ये जातं म्हणजे इंटिजर मध्ये जात असेल तर बघूया. देन ए मायनस ए इक्वल टू काय असणार आहे 0. बरोबर ना. ए मायनस ए काय असणार आहे 0 आणि 0 इंटिजर आहे का आहे. ओके. म्हणजे ए मायनस ए बिलॉंग्स टू 0 आणि ए कशामधला घे क्यू मधला जातोय घेतलेला आहे आपण. तर ऑब्विसली मग काय असणार आहे ऑर्डर पेअर ए तो कशामध्ये जाणार आहे आर मध्ये. मी आता सांगितले तुम्हाला ए बी बिलॉंग्स टू क्यू अँड ए मायनस बी बिलॉंग्स टू झेड हे कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर ऑर्डर पेअर ए बी कशामध्ये जाणार आहे आर मध्ये जातो. बरोबर आहे. मग आपली कंडिशन बघा ए बिलॉंग्स टू क्यू घेतला आणि दोघां ए मायनस ए इक्वल टू 0 म्हणजे इंटिजर आहे का आहे. इंटिजर मध्ये जात असेल तर मग ऑब्विसली काय असणार आहे ऑर्डर पेअर ए कशामध्ये जाणार आहे आर मध्ये. म्हणजे आर काय आला आपला रिफ्लेक्सिव्ह. ओके. पहिले तर प्रॉपर्टी सॅटिस्फाय होते. सेकंड बघूया आपण सिमेट्रिक. सिमेट्रिकसाठी काय घेणार दोन एलिमेंट घ्यायचे आणि एक ऑर्डर पेअर घ्यायचे. ओके. लेट ए बी बिलॉंग्स टू तो सेट काय क्यू अँड और एक ऑर्डर पेअर घ्यायची ए बी बिलॉंग्स टू आर. ओके. ऑर्डर पेअर ए बी आर मध्ये जात असेल तर बघा मी आता सांगितलं ऑर्डर पेअर ए बी आर मध्ये जात असेल तर ह्या दोन्ही कंडिशन काय होतात आपल्या सॅटिस्फाय होतात. मग आपण घेतलं काय की ऑर्डर पेअर ए बी बिलॉंग्स टू आर आणि दाखवायचं काय ऑर्डर पेअर बी ए बिलॉंग्स टू आर. ओके. मग ऑर्डर पेअर ए बी बिलॉंग्स टू आर मध्ये जातोय त्यामुळे ऑब्विसली ही कंडिशन काय होणार आहे सॅटिस्फाय होणार आहे. ओके. इम्प्लाइज ए मायनस बी बिलॉंग्स टू झेड. ओके. मग इम्प्लाइज आता बघा 1 हा झेड आहे इंटिजर आहे का आहे. मग -1 पण इंटिजर असणार आहे का असतो. 3 इंटिजर आहे का आहे. -3 पण इंटिजर आहे का आहे. 9 इंटिजर आहे का आहे. -9 इंटिजर आहे का आहे. मग ए मायनस बी इंटिजर आहे का आहे. ओके. कारण ऑर्डर पेअर ए बी बिलॉंग्स टू आर. मग ऑब्विसली मायनस ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी पण काय असणार इंटिजर का मी तुम्हाला आता सांगितलं 1 इंटिजर आहे तर -1 पण इंटिजर असतो. 3 इंटिजर असतो -3 पण काय असतो इंटिजर. त्या पद्धतीने ए मायनस बी इंटिजर असेल तर मायनस ऑफ ए मायनस बी पण काय असतो इंटिजर. ओके. मग मायनस ना आत मल्टिप्लाय केलं मग काय येणार आहे बी मायनस ए बिलॉंग्स टू झेड. झालं प्रूफ.
बी मायनस ए बिलॉंग्स टू झेड मध्ये जात असेल तर ऑर्डर पेअर बी ए कशामध्ये जाणार आहे आर मध्ये. बघा ए मायनस बी बिलॉंग्स टू झेड तर कसं लिहितो आपण ऑर्डर पेअर ए बी. मग बी मायनस ए असेल तर ऑर्डर पेअर काय असणार आहे बी ए. मग काय असणार आहे इथं ऑर्डर पेअर बी ए बिलॉंग्स टू आर. ओके आपण घेतलं काय बघा ऑर्डर पेअर बी ए बी बिलॉंग्स टू आर आणि दाखवलं काय ऑर्डर पेअर बी ए बिलॉंग्स टू आर. म्हणजेच काय असणार आहे आर इज अ सिमेट्रिक. म्हणजे सेकंड पण प्रॉपर्टी काय बोलली सॅटिस्फाय झालेली आहे. आता थर्ड बघूया ट्रान्झिस्टिव्ह. ओके ट्रान्झिस्टिव्ह मध्ये काय असणार आहे 3 इलेमेंट कशामध्ये घ्यायचे सेट क्यू मधले. ओके मग 3 इलेमेंट घेतले आपण लेट ए बी सी बिलॉंग्स टू क्यू अँड 2 ऑर्डर पेअर घ्यायचे ए बी बिलॉंग्स टू आर आणि बी सी बिलॉंग्स टू आर. ए बी आर मध्ये जातोय आणि बी सी आर मध्ये घेतलेला आहे. मग ऑब्विसली ए मायनस बी बघा आर मध्ये असेल तर त्या 2 प्रॉपर्टी सॅटिस्फाय ए मायनस बी काय होणार बिलॉंग्स टू झेड सॅटिस्फाय होणार. ओके मग ए बी आर मध्ये जातोय मग ए मायनस बी बिलॉंग्स टू झेड अँड बी ऑर्डर पेअर बी सी बिलॉंग्स टू आर. मग काय म्हणू शकतो आपण बी मायनस सी बिलॉंग्स टू झेड. ओके या दोघांचे मी ऍडिशन करतो ए मायनस बी प्लस बी मायनस सी बिलॉंग्स टू झेड जाणार आहे का हो हे विचार करायचा. जातो का बघा ना जातोच ना ऑब्विसली. कोणताही घ्या ना तुम्ही 2 इलेमेंट्स इंटिजर. समजा मी एक 2 घेतला आणि एक काय घेतला -1 घेतला. दोघांचे ऍडिशन करा 2 - 1 किती येणार आहे 1 येणार आहे. इंटिजर आहे का आहे. कोणताही 2 इंटिजर घ्या त्या 2 इंटिजरची बेरीज हे ऑलवेज काय असते इंटिजरच असते. ओके मग ए मायनस बी आपला इंटिजर आहे बी मायनस इंटिजर आहे त्या दोघांची बेरीज घेतली तर पण तो ऑलवेज काय असतो इंटिजरच असतो. ओके त्यामुळे बिलॉंग्स टू झेड म्हणलं. मग मायनस बी प्लस बी काय येणार आहे कॅन्सल. म्हणजे शिल्लक काय राहिलं ए मायनस सी म्हणजे ए मायनस सी बिलॉंग्स टू झेड. मग ए मायनस सी बिलॉंग्स टू झेड तर काय असणार आहे बघा ए मायनस बी बिलॉंग्स टू झेड तर ऑर्डर पेअर ए बी बिलॉंग्स टू आर. बरोबर आहे. मग आपलं काय इथं ए मायनस सी बिलॉंग्स टू झेड तर ऑर्डर पेअर ए सी बिलॉंग्स टू काय असणार आहे सॉरी इथे झेड झालं होतं. मग ऑर्डर पेअर ए सी कशामध्ये जाणार आहे रिलेशन आर मध्ये जाणार आहे. बरोबर आहे रिलेशन आर मध्ये जाणार ऑर्डर पेअर ए सी. ओके म्हणजेच आपण घेतलं काय बघा ऑर्डर पेअर ए बी बिलॉंग्स टू आर बी सी ऑर्डर पेअर बी सी बिलॉंग्स टू आर आणि दाखवलं काय ऑर्डर पेअर ए सी बिलॉंग्स टू आर. फ्रॉम 1, 2 and 3 वी हॅव आर इज अ इक्वेलन्स रिलेशन. तिन्ही प्रॉपर्टी काय होतात सॅटिस्फाय त्यामुळे काय झालं आर इज अ इक्वेलन्स रिलेशन. हेच दाखवायचं होतं. ओके विच इज रिक्वायर प्रूफ. ओके सेकंड एक्झाम्पल बघूया आपण. इफ ए इक्वल टू 1, 3, 5 बी इक्वल टू 2, 3 फाइंड ए क्रॉस बी क्रॉस ए अँड शो दॅट ए क्रॉस बी नॉट इक्वल टू बी क्रॉस ए. ओके प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पण घेतलं होतं तरी पण आता बघूया. ए लिहून घेतला बी लिहून घेतला ए क्रॉस बी फाइंड करून घेऊया 1, 2 1, 3 3, 2 5, 3. ओके ठीक आहे लिहून घेतलं तसं आता फाइंड केलं. आता बी क्रॉस ए पण फाइंड करूया. बी क्रॉस म्हणजे इकडून जायचं 2, 1 ओके 2, 3 2, 5 नंतर 3, 1 3, 3 3, 5. ठीक आहे. मग आपला ए क्रॉस बी फाइंड केलं बी क्रॉस ए फाइंड केलं. आता आपल्याला काय ते नॉट इक्वल टू 0 आहे नॉट इक्वल दाखवायचं दोन्ही नॉट इक्वलच आहे. बघा सगळे इलेमेंट्स काय डिफरंट आहेत फक्त एक इलेमेंट एक्सेप्ट काय 3, 3 सोडून अदरवाईज सगळे काय डिफरंटच आहेत. त्यामुळे काय असणार आहे देअरफॉर ए क्रॉस बी नॉट इक्वल टू बी क्रॉस ए. ओके विच इज रिक्वायर प्रूफ. आपण हे शो दाखवलेलं की कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ ए सेट ए अँड बी नॉट इक्वल टू कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ सेट बी अँड ए. ओके ठीक आहे. इथे आपला सेट थिअरी अँड रिलेशन ह्या चॅप्टर मधले सर्व पॉइंट संपलेले आहेत. तरी पण आपण नेक्स्ट लेक्चरला अजूनही रिलेशन्सवरचे एक्झाम्पल भरपूर पाहणार आहोत. कोणाला काही शंका वगैरे काही येत असतील तर प्रामाणिकपणे मला विचारू शकता. ओके थँक्यू.